जर समजा हे खरं असेल, अगदी समजून झालं, तर माध्यमांकडे जायचं का पोलीस स्टेशनला जायचं? नॉर्मल माणूस काय करेल? माध्यमांकडे जाईल का पोलीस स्टेशनला जाईल? त्याच्यामुळे दुर्दैव आहे की माझं इलेक्शन 3 दिवसावर आहे आणि त्याच्यामुळे माझा अब्रू नुकसान करण्यासाठी हे षडयंत्र या सगळ्यांनी मिळून केलेलं आहे. माझ्या विरोधात त्यांच्याकडे काहीच नाही. त्याच्यामुळे खालच्या पातळीचं जाऊन राजकारण आणि षडयंत्र या लोकांनी केलेलं आहे. हे दुर्दैव आहे की एक महिला यशस्वीपणे काहीतरी करते हे त्यांना बघवत नाही आहे, म्हणून पातळी सोडून हे खालचं राजकारण करतायत. मी माझ्या वकिलांशी बोललेले, मी डेफमेशन करणार आहे आणि दूध का दूध पाणी का पाणी हे होईल आणि जगालाही कळू दे की खरं काय आणि खोटं काय. तुम्ही जसं त्यांना फोन केला, ज्यामध्ये जी ऑडिओ क्लिप बाहेर आलेली त्यामध्ये तुम्ही म्हटलं की घरात घुसून मारू किंवा बघून घेऊ तुम्हाला अशा पद्धतीने काही संभाषण झालं आहे तुमचं? काय नेमकं ह्याचं ऑथेंटिकेशन त्यांची जबाबदारी, माझी नाही. व्हिडिओ ऑडिओ त्यांनी व्हायरल केला आहे, मी नाही. आणि मला एकच त्यांना प्रश्न विचारायचा आहे की जर हे असेल खरं तर ते पोलीस स्टेशनकडे का नाही गेले आणि माध्यमांकडे का गेले? जर त्यांना भीती वाटत होती तर एखादा माणूस पोलीस स्टेशनला जाईल ना, माध्यमांकडे कशाला जाईल? अर्थात दिस इज गॉसिप. आणि दुसरी गोष्ट, इलेक्शनच्या 3च दिवस आधी हे व्हायरल होतं. म्हणजे याच्यात रॉकेट सायन्सच नाही आहे, षडयंत्र आहे माझ्या विरोधात. आणि माझ्या विरोधात दुसरं काहीच नसल्यामुळे एक महिला यशस्वी होते हे त्यांना बघवतच नाही आहे. सातत्याने ते महिलाच्या विरोधातच बोलत आले आहेत. काय पातळी सोडून किती गोष्टी माझ्या विरोधात बोलल्या तरी मी माझा सुसंस्कृतपणा सोडलेला नाही. मी उलट काहीतरी बोलले का कुणाला तरी. आणि ह्या उभ्या महाराष्ट्राने मला 10 वर्ष पाहिलेलं आहे, माझं काम पाहिलेलं आहे, माझी बोलायची पद्धत पाहिलेली आहे. त्याच्यामुळे मी हे हास्यास्पद समजते आणि मी माझ्या वकिलांकडून डिफमेशनची केस करते. त्यांनी पक्षाची सोडसुट्टी करून भाजपामध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या जो उपस्थितीमध्ये त्यांनी प्रवेश केला बारामतीमध्ये. किती लोकांनी केला? आज तर प्रधानमंत्र्यांच्या समोर केला. व्हॉट्स द बिग डील? ही काही पहिली केस नाही आमच्याकडून दुसऱ्या पक्षात गेलेली. तुम्ही असं कुठलाही फोन त्यांना केला? पक्षाने ट्रेनिंग दिली का कुठल्या पक्षाला? त्यांच्या कशाची? बीजेपीने ट्रेनिंग दिली का अशी? मी कुणावरही आरोप करत नाही, कारण का तो माझा स्वभाव नाही. किती विरोधातला माणूस असेल तर मी पातळी सोडून कधीही आजपर्यंत टीका केलेली नाही आणि करणारही नाही. पण मी न्याय एक महिला म्हणून मागणार. ताई, तुमच्याकडे नाराजगी व्यक्त केली का त्यांनी पक्ष सोडण्याच्या अगोदर? नाही, कधीच नाही, कधीच नाही. काय नाराजगी नाही? मग सोडण्याचं कारण? ते त्यांनाच विचारावं लागेल, मी कसं सांगणार.